ओम साईराम, सुप्रभात, मंगलमय प्रभात सर्वांना. उरण शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या शेवटच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शेवटच्या दिवसाची आपण सुरुवात करत आहोत आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात होत असताना खरंच आज ज्या गोष्टीसाठी किंवा जो संकल्प मनामध्ये घेऊन साई भक्त शिर्डीकडे रवाना होतात, उरणमधून 9 दिवसाचा प्रवास सुरू झाला आणि 9व्या दिवसाची ही पहिली पहाट, असं मी म्हणेन की पहाट नाही तर एक संकल्प पूर्ण होण्याचा दिवस आहे आणि त्याची सुरुवात अगदी आपण बघतोय फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी केली जाते आहे. थोड्याच वेळानंतर बाबांचं निशाण या ठिकाणी प्रस्थान होईल. थोड्याच वेळानंतर बाबांची पालखी प्रस्थान होईल आणि तमाम साई भक्त शिर्डी नगरीमध्ये प्रवेश करतील आणि शिर्डी नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच आपण बाबांचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोत. कारण आपल्या संस्थांना आपल्या सकाळचं दर्शन ठेवलेलं आहे. 4 ते 5 किलोमीटर अंतर आपल्याला जायचं आहे आणि या 4 ते 5 किलोमीटर अंतर झाल्यानंतर लगेचच आपण बाबांच्या या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. ओम साईराम. चलूया, हा ब्लॉग छोटासा असणार आहे कारण ज्या ॲसेसरीज आहेत, ज्या गोष्टी आपण मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकत नाही त्या घेऊन जाऊ शकत नाही. तर नियम आहेत, ते नियम आपण पाळूनच हा संपूर्ण ब्लॉग या ठिकाणी तयार करणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा. शेवटचा दिवस शिर्डी नगरीच्या अगदी जवळ आहे आणि इथला थंडीचा जो पारा आहे तो पूर्णपणे घसरला. भरपूर प्रमाणामध्ये वाजणारी जी थंडी आहे, इथं साई भक्त जे आहेत या शेकोटीचा देखील आनंद घेत आहेत. सुरुवातीचे 3 ते 4 दिवस सोडले तर नंतर काही प्रमाणाशी थंडी मात्र यावर्षी जाणवली. शेवटच्या टप्प्यामध्ये बाबांचं रथ आणि त्याच्या अवतीभोवती सर्व साई भक्त आता एकत्र झालेले आहेत आणि साई भक्त शेवटच्या टप्प्यामध्ये एक अविस्मरणीय क्षण असतो बाबांच्या नगरीमध्ये प्रवेश करणं म्हणजे. बाबांचं निशाण पाहायला आहे फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आणि अशा अंधाऱ्या पहाटेमध्येच बाबांचं निशाण हळूहळू या ठिकाणी पुढे जात आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय आणि ओम श्री साईनाथाय नमः. हा जप, हा तप 9 दिवसाचा उरणच्या शिर्डीच्या वारीचा. जी लाईट ग्रीन कलर आणि रेड कलरची ब्लिंक होत आहे ते बाबांचं निशाण आहे. ते लांबून ओळखलं जातं आणि ओळखलं जावं यासाठी त्यामध्ये आधुनिकता वापरलेली आहे. अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये निघालेली ही वारी साई पदयात्रेंची, उरण ते शिर्डी मानाच्या पालखीची आज अंतर्मुख करणारे हे क्षण, भावुक क्षण असतात आणि या अंतर्मुख करणाऱ्या भावुक क्षणांना आपण मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थानं 9 दिवसाचा हा संकल्प पूर्ण होत असतो. साईनाथांचे वारकरी, साईनाथांचे धारकरी आज ही बाबांची पालखी घेऊन पुढे जाणारे फुलांची उधळण करत शिर्डीच्या दिशेने जाणारे साईनाथ महाराज की
नाथाची जत्रला गुलाल उडतई गो, वैरी 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 नाथाला उडतई गो, वैरी नाथाची जत्रला गुलाल उडतई गो, आज भरली जत्रा बेलपाडा या गावानु गो, गुलाल उडतई गो, वैरी नाथाची जत्रला गुलाल उडतई गो, वैरी नाथाची जत्रला. साहेब आपण आता डोराले या गावामध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मानवंदना देऊनच आपण पुढे जाणार आहोत. हा शेवटचा अंतिम टप्पा आहे. इथे मानाची पालखी आल्यानंतर महाराजांना मानवंदना दिली जाते. जगातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा देत साईबाबांची मानाची पालखी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जात असताना छत्रपती शिवाजी महाराज
साईराम, शिर्डी अगदी जवळ आहे. 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर बाबांचं मंदिर असणार आहे. तत्पूर्वी आपण 3.5 किलोमीटर पाठीमागे कणकुरी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे नाश्त्यासाठी थांबलोत. इथे अर्धा पाऊण तास आपण विश्रांती करू. विश्रांती म्हणता येणार नाही, तर जे पाठीमागे साईभक्त असतात ते सर्व साईभक्त इथे एकत्र होतात आणि मग इथून एकत्र प्रवास आपल्या मंदिराच्या दिशेनं जात असतो. साईराम, 9 दिवसाचा सुखकर प्रवास या ठिकाणी होत आहे. कसं वाटतं एकंदर साईवारीचा अनुभव तुम्हाला? साईवारी करायचं म्हणजे आनंद गगनात मागणं असा प्रकार आहे. साईवारी परत आयुष्य करावी. लोकांना उद्देशून मी सांगतो, आम्ही करतो, आम्हाला माहिती आहे. ज्यांनी नाही करत त्यांनी एक वेळा तरी वारी करावी आणि जी वारी कशी असतो ती स्वतः अनुभवावी, हेच साईचरणी आमची प्रार्थना आहे. नक्कीच ज्या ज्या साई भक्तांना वारी केलेली आहे, तो साई भक्त असं कधीच तुम्हाला सांगू शकत नाही की वारी पुन्हा करू नका. कारण पहिल्या वारीतच असा काही अनुभव येतो ना, जरी पाय दुखले, तुम्ही दमलात, थकलात, काही झालं ना, तरी तो माणूस दुसऱ्या पदयात्रेला किंवा दुसऱ्या साई भक्ताला किंवा किंबहुना सामान्य माणसाला देखील हेच सांगेल की थोडा त्रास होईल, पण 9 दिवसाचा जो अनुभव आहे तो कुठेच तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कुठेही जा, काशी जा, मथुरा जा, जम्मू जा, काश्मीर जा किंवा परदेशामध्ये जाऊन फिरत बसा, या 9 दिवसाचं जे सुख आहे ते तुम्हाला केवळ आणि केवळ मानाच्या पालखीमध्ये मिळतं. अर्थातच उरंती शिर्डी पदयात्रेमध्ये मिळतं. ते सुख आम्ही गेली कित्येक वर्ष अनुभवतोय. तुम्ही 1 वर्ष ही वारी करून बघा, स्वर्ग सुखाचा अनुभव झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. ओम साई. कणकुरी गावामध्ये पोहोचलोय आणि इथे बाबांच्या निशाणाची पूजा या ठिकाणी होईल. श्री सच्चिदानंद महाराज की परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. ओम साईराम, या पदयात्रेचा पहिला वर्ष होता. कसा वाटला पहिला वर्ष? खूप छान, मस्त वाटलं. पण 7 दिवस आपल्या 8 दिवस ह्याच्या कंटिन्यू चालून मस्त वाटलं. थंडीमध्ये दुसऱ्या जरा जास्त थंडी होती, आता थोडी कमी वाटते. मस्त वाटतं. पुढच्या वर्षी नक्की 100%. ओम साईराम. पायरी घेण्यात दर्शन आराध्य दैवत बद्रीनाथाचा. चढून आलो एक एक पायरी घेण्यात दर्शन आराध्य दैवत बद्रीनाथाचा. पायी निघालो आम्ही बेलपाड गावाचे साई भक्त भेटायला शिर्डीचे साईबाबाला. बोला ओ बद्रीनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला, देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला निघालो मी शिर्डीला. साई बाबांच्या भेटीला निघालो मी शिर्डीला. साई बाबांच्या भेटीला निघालो मी शिर्डीला. साई बाबांच्या भेटीला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा
आपल्या मनाची उरते शिर्डी. साईराम. जगामध्ये कुठेही फिरा, कितीही पैसा खर्च करा, पण उरण शिर्डी पालखीचा जो सुख आहे ते जगामध्ये कुठेही भेटणार नाही. साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. 9 दिवस कधी गेले कळाले सुद्धा नाही. आता थोड्याच वेळात साईबाबांचे दर्शन होणार आहे आणि घरी गेल्यावर आम्हाला पहिली नजर आमची कॅलेंडरवर जाईल का पुढच्या वर्षाची वारी ही कधी येणार आहे आणि आम्ही कधी शिर्डीला परत येणार ह्याचीच आम्ही वाट बघणार आहे. बोला ओम साईनाथ. साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. 9व्या दिवसाची ही पहाट आहे आणि पहाटे श्री साई सेवा मंडळ उरण विभाग उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा हा शेवटचा नाश्ता. हा शेवटचा नाश्ता केल्यानंतर आपण शिर्डी नगरीमध्ये जाणार आहोत. आज एक सोडून 2 रांगा आपण बघतोय. दोन्ही रांगांमध्ये साई पदे चमच द्या. चमच चमच जरा पुढे घ्या. असं नाही आहे मध्ये माणूस पाहून आजाला बोलून सांगू नको अंगावर. हो साईराम लायलेले मध्ये नाही यायचा. ओम साईराम. साईराम बोला. साईराम बोला. साईराम बोला. साईराम बोला. तुला नको राहा रवी. काळती बघा दादा. आता शिर्डी फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. बाबांचं निशाण पाठीमागून येते. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय आणि शेवटचा टप्पा अर्थातच फक्त आणि फक्त 2 किलोमीटर. आणि 2 किलोमीटर नंतर प्रत्यक्ष बाबांची शिर्डी, प्रत्यक्ष बाबांची द्वारकामाई आणि प्रत्यक्ष बाबांचं दर्शन मनाला प्रसन्न करणारं आणि मनाला अगदी आनंद देणारं. प्रत्येक पदयात्रीचा हा शेवटचा जो क्षण असतो ना, तो अतिशय सुंदर असतो, रम्य असतो. 9 दिवसाच्या सुखद वारीनंतर आपण आज सकाळी 10च्या आसपास शिर्डी नगरीमध्ये जातोय. तर पुढील क्षण मी तुमच्यासाठी खास शिर्डी नगरीच्या अगदीच परिसरातून देतोय.
आता आपण शिर्डी नगरीमध्ये प्रवेश करतोय। इथून मंदिर आपल्याला जवळच आहे आणि काही मिनिटांमध्ये आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। अतिशय उत्स्फूर्त असणारे सगळे साई भक्त आपण पाहतोय। चले जे ओम साईराम। मंदिर क्षेत्रामध्ये, मंदिर परिसरामध्ये आपल्या साई भक्तांचा प्रवेश झालेला आहे आणि आता हा प्रवेश थेट बाबांच्या समाधीजवळ अर्थातच बाबांच्या गाभाऱ्याजवळ जाणार आहे। हा एक मिनिट नंबर देतो।
आपण सोबत राहू. आपण काय जाणार ओम साईराम. शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतर आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आपण आता मंदिराच्या बाहेर आहोत. मंदिराच्या बाहेरचं हे परिसर आहे, आपण बघू शकतो. हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. बाबांची चावडी आहे. या चावडीचं दर्शन आपण आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत, तुम्हाला बाहेरूनच दर्शन देतोय. सुंदर शोभून दिसे माझी द्वारकामाई. बाबांची द्वारकामाई आहे. बाबांनी एका मशिदीला द्वारकामाईचं रूप प्राप्त करून दिलं आणि आज ते लाखो करोडो भक्त आपला माथा टेकवत आहेत. एक श्रद्धा आहे, एक सबुरी आहे आणि त्या आणखी सापडला हिरा न मिले माघारा पोचून. खरोखर या धोरणमधली मानाची पालखी झालाबादप्रमाणे दर्शनी त्या झाले असते. 24 वर्ष झाले. खरोखर त्यांना धन्यवाद देतो. खरोखर जन्माला येऊन काय केली त्यांचं खरोखर सार्थक झालं. माझ्याकडे काही जास्त काही शब्द नाही. बाबांचं दर्शन झाल्यानंतर कसं वाटतं? एकदम मस्त, एकदम आनंद. स्वर्गाची आम्हाला इच्छित आहे की जेव्हा मृत्यूनुकी जन्म व्हावा आम्हाला असं वाटतं. हेच स्वर्ग आहे. साईराम, दर्शन झाल्यानंतर कसं वाटतंय? एकदम छान, अति प्रसन्न वाटतंय. दर्शन झालं कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की या 9 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला खूप काही शिकायला वगैरे भेटलं. आणि जेव्हा 9 दिवसाच्या प्रवासानंतर जेव्हा दर्शनाला गेलो, बाबांचं दर्शन करून खूप मन प्रसन्न वाटते. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आपण गेली 9 दिवस उरण ते शिर्डी मानाच्या पालखीमध्ये प्रसाद घेतला. आता आपण श्री साई प्रसादालय शिर्डी संस्थानच्या या महाप्रसादाच्या ठिकाणी जातो आणि हा भंडारा जो असेल, जो महाप्रसाद असेल, तो आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आणि अखेर शेवट आपण प्रसादालयामध्येच करणार आहोत आजच्या या व्हिडिओचा. आणि 9 दिवसाच्या वारीचा शेवट जो असेल तो प्रसादालयामध्ये आपण करणार आहोत. श्रेणी मानाच्या पालखीचा आजचा शेवटचा दिवस. बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन लागलं. प्रकृती आहे भुकेपेक्षा जास्त खाणं ही विकृती आहे आणि आपल्या ताटातील अन्न दुसऱ्याची भूक पाहून देणं ही साईबाबांची संस्कृती आहे. तशाच पद्धतीनं साईबाबांनी दारोदारी भिक्षा मागून जनसेवा केली आणि एक शिकवण संपूर्ण जगाला दिली. आज ही शिकवण आजही 100 वर्षानंतर या शिर्डी नगरीमध्ये हजारो साई भक्त या ठिकाणी महाप्रसाद करत असतात. त्याच महाप्रसादीचा आपण या ठिकाणी आनंद घेत आहोत. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, ही प्रार्थना असेल आपल्या परमेश्वराला, साईनाथाला. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं व्हिडिओ करायला आनंद झाला. 9 दिवसाच्या वारीचा प्रवास देखील अतिशय सुखकर झाला. आता आपण भेटूया शनिवारी 21/12/2024 रोजी मानाच्या पालखीचा भव्य साई भंडारा रत्नेश्वरी मंदिर जसखार या ठिकाणी संपन्न होतोय. तुम्ही सगळे या महाप्रसादीला. बोला ओम साईराम.